काही विषयांवर बोलणं बरीच लोकं टाळतात. त्यातलाच आजचा विषय. जगातच LGBTQ+ या विषयावर न बोलण्यामागचं मेन कारण त्याच्याबरोबर जोडला जाणारा एक टॅबू. भारतात तर सेक्सचा S जरी उच्चारला तरी लोक डोळे मोठे करून बघतात. पण बऱ्याचदा माहिती नसल्यानेही यावर बोलणं लोक टाळतात. या एपिसोडमागचा मेन उद्देश हा आहे की यावर थोडी का होईना पण लोकांपर्यंत याची माहिती पोचावी. यात शेवटी इकॉनॉमिक्सवरचा इम्पॅक्ट पण आपण डिस्कस करू. या एपिसोडमधले काही शब्द, कॉन्सेप्ट्स आणि आयडिओलॉजीज बऱ्याच जणांना आक्षेपार्ह किंवा असंस्कृत वाटतील. त्यामुळे तुमच्या मनातल्या सगळ्या पूर्वकल्पना बाजूला टाकून ओपन माइंडेडली हा एपिसोड ऐकावा हीच विनंती. मराठीत सेक्स आणि जेंडर दोन्हीला लिंग असाच शब्द आहे, पण इंग्लिशमध्ये यांचे अर्थ वेगळे आहेत. सेक्स हे आपल्याकडच्या क्रोमोझोम्समुळे डिफाईन होतं, पण जेंडर ही एक सोशल कॉन्स्ट्रक्ट आहे, म्हणजेच सामाजिक रचना. सेक्शुअल ओरिएंटेशन आणि जेंडर आयडेंटिटी दोन्ही वेगवेगळे आहेत, सो यात गल्लत करू नये. आधी आपण सेक्शुअल ओरिएंटेशन काय हे जाणून घेऊ. सेक्शुअल ओरिएंटेशन आपल्या सेक्शुअल अट्रॅक्शनवर डिपेंड करतं. हेट्रोसेक्शुअल, होमोसेक्शुअल, बायसेक्शुअल आणि एसेक्शुअल असे 4 मेन टाईप्स आहेत. हेट्रोसेक्शुअल म्हणजे 2 अपोजिट जेंडर्समधले रिलेशनशिप, म्हणजे पुरुष आणि स्त्री. होमोसेक्शुअलमध्ये सेम जेंडरमधले रिलेशनशिप, म्हणजेच 2 पुरुष म्हणजेच गे आणि 2 स्त्रिया म्हणजेच लेस्बियन. बायसेक्शुअल व्यक्तींना स्त्री व पुरुष दोन्ही अट्रॅक्ट करतात. बेसिकली असा एक स्ट्रॉंग जेंडर प्रेफरन्स नसतो. आणि लास्ट एसेक्शुअल, ज्यात त्या व्यक्तीला फिजिकल रिलेशनशिपचं अट्रॅक्शन नसतं. ट्रान्ससेक्शुअल अशी ओळखसुद्धा आहे, पण ती जास्त वापरू नये असे सगळे सांगतात. यात बेसिकली मेडिकल ट्रीटमेंट घेऊन एखाद्या व्यक्तीने आपले लिंग जर बदलले असेल तरच या शब्दाचा उपयोग करावा. आता जेंडर किंवा जेंडर आयडेंटिटी म्हणजे काय हे जाणून घेऊ. बोलण्यात किंवा लिहिण्यात 2च जेंडर्सचा वापर युजली केला जातो, पुरुष आणि स्त्री. जन्मल्यावर या 2च जेंडर्समधून आपली ओळख केली जाते. त्यामुळे या 2 जेंडर्सना बायनरी म्हणतात. आपल्याला जन्मतः जे जेंडर दिलं जातं त्यानुसार आपण वागतो किंवा आपल्याला वागावं लागतं. म्हणजे आपलं राहणं, बोलणं, कपडे घालणं वगैरेच्या पद्धती आपण त्या दिलेल्या जेंडरनुसार करतो. पण एखाद्या पुरुषाला स्त्रीसारखे कपडे घालावेसे वाटू शकतात किंवा एखाद्या स्त्रीला पुरुषासारखं राहायला आवडू शकतं. यामुळे स्वतःचा सेक्स जरी बदलण्याचा निर्णय घेतला नसेल तरी आपल्याला इतर जेंडरसारखं वागायला, राहायला आवडू शकतं, हे या जेंडर स्पेक्ट्रममधून दिसून येतं. या व्यक्तीला ट्रान्सजेंडर म्हणतात. ट्रान्समॅन किंवा ट्रान्सवुमन असे शब्द तुम्ही ऐकले असतील. ट्रान्समॅन म्हणजे ज्या व्यक्तीला जन्मल्यास स्त्रीचं जेंडर दिलं होतं पण त्या व्यक्तीने पुरुष हे जेंडर स्वीकारलं आहे. तसंच ट्रान्सवुमन म्हणजे जन्मल्या पुरुष हे जेंडर दिलं होतं पण ती व्यक्ती आता स्वतःची ओळख स्त्री म्हणून करते. आपल्याला आपली ओळख कशी हवी म्हणून या संपूर्ण कॉन्सेप्टला जेंडर आयडेंटिटी म्हणतात. तुम्ही बऱ्याच जणांच्या सोशल मीडिया प्रोफाईल्सवर ब्रॅकेटमध्ये शी, हर किंवा ही, हिम असं लिहिलेलं बघितलं असेल. अशा प्रकारच्या प्रोनाऊन्स म्हणजेच सर्वनामे लिहिल्याने समोरच्याला कळते की तुम्हाला कशा प्रकारे उद्देशून बोलायचं आहे. ही गोष्ट सध्याच्या युगात किती महत्त्वाची आहे हे मला एकदा ऑनलाईन कस्टमर केअरच्या बरोबर बोलताना कळलं. माझ्याकडे द इकॉनॉमिस्ट मॅगझिनचं सबस्क्रिप्शन आहे. एके दिवशी त्यात काही प्रॉब्लेम आला म्हणून मी त्यांच्या कस्टमर केअरशी चॅटवर बोलायला सुरू केलं. त्या चॅटमधल्या एक्झिक्युटिव्हने मला सुरुवातीला गुड मॉर्निंग वगैरे काहीतरी विश केलं आणि नंतर 2 प्रश्न विचारले. पहिला, मी तुला तुझ्या फर्स्ट नेम म्हणजेच स्वप्नील या नावाने उद्देशून बोलू शकते का? आणि दुसरं, तुला मी काय प्रोनाऊन वापरून ॲड्रेस करू? त्यावेळेस मला याचं महत्त्व कळलं. एक तर सध्याच्या जगात जेव्हा आपण रिमोटली सगळीकडे काम करतो तेव्हा समोरची व्यक्ती कोण आहे हे आपल्याला कळत नाही. एखाद्या स्त्रीला पुरुषाचं सर्वनाम वापरलं तर ते तिला आवडणार नाही आहे. तसंच ट्रान्सजेंडर व्यक्तींना त्यांच्या प्रोनाऊन्सचा प्रेफरन्स असतो. ट्रान्स व्यक्ती हे ही किंवा शी असे प्रोनाऊन्स न वापरता दे किंवा झी असे प्रोनाऊन्स वापरतात. आता याचा वापर कसा करावा हे काही सेंटेन्सेसमधून मी तुम्हाला सांगतो. आपण ही आणि शीच्या वेळेस असे सेंटेन्सेस म्हणतो.
फर्स्ट, शी इज स्पीकिंग और ही इज स्पीकिंग. सेकंड, आय लिसन टू हिम और हर. थर्ड, द बॅकपॅक इज हर्स और हिज. आता दे किंवा झी वापरून हेच सेंटेन्सेस कसे होतील ते सांगतो. हे नोट करा की इथे दे हे प्लुरल म्हणजे अनेक वचन नसून सिंग्युलर म्हणजेच एक वचन आहेत. पहिलं, दे आर स्पीकिंग किंवा झी इज स्पीकिंग. सेकंड, आय लिसन टू देम किंवा आय लिसन टू हिर. थर्ड, द बॅकपॅक इज देअर्स किंवा द बॅकपॅक इज झिर्स. तर LGBTQ+ किंवा क्विअर हा अख्खा स्पेक्ट्रम आहे ज्यात हेट्रोसेक्शुअल वगळता सगळ्या आयडेंटिटीज आणि ओरिएंटेशन्स एकत्र केल्या जातात. याचे वर्णन वेगवेगळ्या इंग्लिश अक्षराने केले जाते आणि या शब्दांचा अर्थ आपण आता जाणून घेतला. L म्हणजे लेस्बियन, G फॉर गे, B फॉर बायसेक्शुअल, T फॉर ट्रान्सजेंडर, Q फॉर क्वेश्चनिंग म्हणजे ज्यात ती व्यक्ती स्वतःच्या जेंडर आयडेंटिटीला क्वेश्चन करते, आणि प्लस हे या व्यतिरिक्त इतर जेंडर आयडेंटिटीज आणि सेक्शुअल प्रेफरन्सना रिप्रेझेंट करतं. आता एक मोठा गैरसमज दूर करूयात. बऱ्याच जणांना असं वाटतं की ही संकल्पना वेस्टर्न किंवा पाश्चिमात्य आहे, तर तसं मुळीच नाही. ब्रिटिश याच्या आधी आपल्याकडे सेक्शुअली बरंच एक्सपेरिमेंटेशन व्हायचं याचे पुरेसे रेकॉर्ड्स आहेत. ब्रिटिशांनी 377 कलम इंडियन पिनल कोडमध्ये आणला आणि समलैंगिक रिलेशनशिप इल्लिगल केलं. पण गमतीची गोष्ट अशी की 1967मध्येच UKमध्ये हा कायदा काढून टाकला होता. पण आपण हा कायदा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 70 वर्षांनी रद्द केला. सुप्रीम कोर्टाला दिलेल्या रिपोर्टमध्ये गव्हर्नमेंटने भारतातल्या एकूण होमोसेक्शुअल्सची लोकसंख्या 25 लाख असल्याचं सांगितलं आहे. या व्यतिरिक्त LGBTQ+ स्वतःला मोजणाऱ्या लोकांची संख्या एकूण 2 ते 13 करोड असल्याचा अंदाज आहे. बिझनेस अपॉर्च्युनिटीच्या दृष्टीने 2 करोड हा खूप मोठा आकडा आहे. या दृष्टीने बिझनेसेसने आपलं प्रोडक्ट टार्गेट आणि मार्केटिंग करायला हवं. US आणि युरोपमध्ये तर 10 ते 19% मार्केटिंग बजेट LGBTQ+ला टार्गेटेड केलेलं आहे. भारतात याची थोडी का होईना पण सुरुवात झाली आहे. 2013मध्ये फास्ट ट्रॅक या घड्याळाच्या ब्रँडने गे आणि लेस्बियन कपल्स दाखवून एक ॲड केली होती. नुकतीच डाबर फेमने लेस्बियन कपल्स दाखवून करवा चौथची ॲड केली होती. जरी 377 कलम रद्द केला असला तरी अशा गोष्टी मेनस्ट्रीम मीडियामध्ये दाखवणं अजूनही लोकांना आक्षेपार्ह वाटतं. डाबरला ही ॲड शेवटी मागे घ्यावी लागली होती. गमतीचा भाग असा की 80s आणि 90sमधल्या मूव्हीजमध्ये गे व्यक्ती ऑलमोस्ट प्रत्येक मूव्हीमध्ये असायची, पण ते कॅरेक्टर फार घाणेरड्यारित्या सादर केलं जायचं. यात गेजची विडंबना केली जायची आणि तसे कॅरेक्टर्स आपण खपवून घ्यायचो. आता जेव्हा ॲड्स आणि मूव्हीजमध्ये या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने दाखवल्या जात आहेत तर आपण त्याची निंदा करत आहोत. ह्या गोष्टीचा समाज म्हणून आपण थोडा जास्त विचार केला पाहिजे असं मला वाटतं. मूव्हीजमध्ये दीपा मेहताचा फायर हा चित्रपट खूप गाजला. या फिल्मला क्रिटिक्सची दाद मिळाली आणि बऱ्याच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल्समध्ये प्रदर्शित झाला होता. पण भारतात याला नीट प्रसिद्धी मिळाली नाही. हल्ली OTT प्लॅटफॉर्म्स आणि वाढत्या अवेअरनेसमुळे मेनस्ट्रीम ॲक्टर्स LGBTQ रोल्स करायला घाबरत नाहीत. हे कॅरेक्टर्स चांगले लिहिलेले सुद्धा असतात. युजली हॉस्पिटॅलिटी, फॅशन आणि मीडिया ही क्षेत्रे LGBTQ फ्रेंडली मानली जातात. तुम्ही झोमॅटो ॲपवर देखील पाहिलं असेल की काही रेस्टॉरंट्सना LGBTQ फ्रेंडली टॅग असा आहे. अशा टॅग्स असलेल्या रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि बार्समध्ये भेदभाव करत नाहीत, ज्यामुळे ही जागा सर्वांसाठी सेफ असते. मल्टीनॅशनल कंपनीज ट्रान्सजेंडर्सना हायर करण्याबाबत फार आधीपासून ओपन आहेत. हल्ली भारतीय कंपनीजने सुद्धा ट्रान्स हायरिंग वाढवलेलं आहे. टाटा स्टीलने जेव्हा त्यांच्या एका मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन्टमध्ये ट्रान्स व्यक्तीला हायर केलं होतं तेव्हा त्यांनी त्यांच्या एम्प्लॉईजमध्ये अवेअरनेस सेशन्स ऑर्गनाईज केली, मिसकन्सेप्शन्स दूर केले, जेंडर न्यूट्रल टॉयलेट्स तयार केले. काही महिन्यांपूर्वी सिॲट कंपनीने सुद्धा ट्रान्स व्यक्तीला हायर केले होते. या गोष्टी मेनस्ट्रीम होणे गरजेचे आहे कारण यामागचा टॅबू घालवणे गरजेचं आहे. यात लाज वाटण्यासारखं काही नाही आहे हे समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. नाहीतर LGBTQ आणि नॉन LGBTQ मधली तफावत कमी होणार नाही. ही तफावत कमी झाली नाही तर याचा इफेक्ट सगळीकडे दिसेल. आपले वर्कप्लेसेस किंवा पब्लिक प्लेसेस LGBTQ+ फ्रेंडली होणार नाहीत. घरच्यांचा विरोध प्लस शाळा, कॉलेजेस आणि नोकऱ्यांमध्ये चिडवणं, त्रास देणं किंवा भेदभाव करणं हे फार कॉमन आहे आणि समान हक्क व समान वागणूक मिळत नसल्याने मानसिक त्रास देखील खूप वाढतो.
सामाजिक आणि मानसिक त्रासाव्यतिरिक्त याची इकॉनॉमिक कॉस्ट देखील आहे. वर्ल्ड बँकेच्या रिपोर्टनुसार या भेदभावामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला दरवर्षी $32 अब्ज एवढं नुकसान सहन करावं लागतं. जून महिना हा जगात प्राईड मंथ म्हणून साजरा केला जातो. जेंडर आयडेंटिटी अँड सेक्शुअल ओरिएंटेशन इज नथिंग टू बी अशेम्ड ऑफ बट टू बी प्राऊड ऑफ, आणि म्हणूनच हा प्राईड मंथ. या महिन्याच्या निमित्ताने आपण LGBTQ+ बद्दल अधिक जाणून घेऊयात आणि स्वतःला आणि आपल्या जवळच्यांना याबद्दल एज्युकेट करूयात आणि एकूणच भविष्यात जेंडर आयडेंटिटी आणि सेक्शुअल ओरिएंटेशन बाबतीत संवेदनशील होऊया. हॅपी प्राईड मंथ. तुम्ही हा एपिसोड स्पॉटिफाय, इकॉनगली वेबसाईट आणि लीडिंग पॉडकास्ट ॲप्सवर ऐकू शकता. मी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार नवीन एपिसोड्स घेऊन येतो. तुमचा फीडबॅक आणि सजेशन्स शो नोट्समध्ये दिलेल्या माझ्या ब्लॉग, लिंक्डइन किंवा ट्विटर अकाउंट्सवरून मला नक्की कळवा.